गुड मॉर्निंग गाईज. आणि आज निघालेलो आहोत एका नवीन प्रवासाला. एका ठिकाणी चाललो आणि यांचं बघूया काय चाललंय. हे तुम्हा लोकांचं आवरलंय का रे? हे बघ यांची मस्ती चालू आहे, मस्ती चालू आहे, मस्ती. आणि आम्ही आता चाललोय. कुठे चाललोय? सायली आणि शरदच्या घरी. सायली आणि शरदची ओळख आम्ही तुम्हाला तिकडेच करून देऊ. पण ते मागच्या ब्लॉग मध्ये प्रेझेंट होते. स्टार बाजारचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ओळख झालीच असेल त्यांची. आणि चला आता लवकरच भेटूया. कोण चाललंय छान छान नटून कुठेतरी? कुठे चालला? सायली आत्याकडे. हो इकडे बघ बेबू, इकडे बघ. कोणची गोंदू. मॅडम काय करताय तुम्ही? तुमचं बर मॅडम चला. काय करताय तुम्ही लोक? काय नाही, तुम्ही हिला घेऊन मागे बसा, मी ड्राइव्ह करते. बस बस बस. आम्ही डिक्कीत बसू का जाऊन दोघं? तू ड्रायव्हिंग करणार म्हटल्यावर मग डिक्कीत तर बसावंच लागेल आम्हाला. बाबांसोबत जाते, मी ड्राइव्ह करते. बर. तुझी मम्मा ड्राइव्ह करणार. नाही, मम्मा ड्राईव्ह छान करते पण ही मॅन्युअल गाडी आहे. तुला ऑटोमॅटिक येते की? मॅन्युअल गाडी थोडी येते तुला. माझी तर ऑटोमॅटिक गाडी आहे. मग मी तिला बळ बळ घेऊन जाणार. काय मम्मा फोटो काढते. ये है हमारा सेकंड होम. सब बोरा बिस्तारा इधर आहे. मग काय, बेबूचं तर सगळं कपडे, इथे मॅडमचा बेड, बेड पण आहे, स्ट्रोलर आहे, तिचे कपडे. आणि आपण असा कुठे पण हिंडतो तिला घेऊन लांब लांब. तिचं है ना, तिची काळजी घेऊन, तिचं कम्फर्ट झोन. हा ऍक्च्युली म्हणून या मॅडम शांत बसल्यात आरामात. ऍक्च्युली तिचं काय आहे की ती जर गाडीत झोपली तर गाडी बंद पण नाही करता येते. एक तास एसी चालू आणि प्लस म्युझिक पण लागतं, पण म्युझिक ऑन नाही करू शकत आता आम्ही, कारण की परत कॉपीराइट्स येतात. ऑलरेडी पुष्पाचा व्हिडिओ आमचा एवढा छान आलेला युट्यूबने डिलीट केला. पण ठीक आहे, इट्स ओके. कॉपीराइट इश्यूज असतात. आणि पण ते 5-5 सेकंदाच्या क्लिपला पण येतात, हे माहिती नाही. सावकाश. आपले रस्ते खूप छान आहेत ना, काय करायचं. पण बेबडूला गाडी घरापेक्षा जास्त आवडते, हे नक्की आहे. मग ते आहे कारण मोशन पण आहे आणि ती झोपते रे बिंदास नाही. आणि इथून सनरूफ मधून व्ह्यू तिला चांगला मिळतो, ते पण आहे. पण नाही, ती गाडी बंद असताना पण काल 1 तास झोपली बघ. तुला बसायला लावलं तिने गाडीमध्ये. मग कधी कधी 1-1 तास गाडीत बसते तिला घेऊन, कारण ऑप्शनच नसतो. आज संडे तर ट्रॅफिक नाहीच आहे रे, अजिबात नाही. खूप भारी वाटते. फक्त संडेलाच बाहेर पडलं पाहिजे. ऑफिसची मी जायचं आवरलेलं नाही अजून. जवळ गेले की सांगा मला, रेडी होतो. चालेल, जवळ गेले की सांगतो. अर्धा तास आवरून परत म्हणायचं मी काहीच आवडलं. आवरून शावरून कुठं चाललाय? कशा हसताय? कोणीतरी खुद 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 कोण हसताय? काय कॅमेरा समोर आला म्हणून मग एक्सप्रेशन्स. हो ना यार, तिचं ते बदमाश माझी गोडूला कचू कचू खोलतो. चाललो आता भूर तुला घेऊन आम्ही. बघ बाबा तुला घेऊन भूर चालले आणि मला पण कसे खुश खुश आहे. हा ना, खूप लागली, खूप खरं खूप लागली. आज पुन्हा एकदा नवीन काय खायचं तुला? परत एकदा नवीन ठिकाण शोधा. मिसळ काय रे? चालेल. काय मागच्या टाइमला पण मी गावाला जाताना मिसळच खाल्लेली. नाही, इकडे आपण आता या रोडवरती शिवनेरी, त्या रोडवरती नाही, डाऊन साईडला चाललोय. डाऊन साईडला चाललोय. शिवनेरीला मिसळ खायची, ट्राय करायची का? नाहीतर मग नॉर्मल बघ, सकाळी ब्रेकफास्टला तसंही दुसरं काय खाणार? काय खायचं बेबू तू सांग, तू म्हणाल ते खाणार मी. तिला काय खायचं विचार बरं जरा. तिचा एकच पदार्थ आहे. ते पण आहे. डिड्डू
तुझे फेवरेट काय आहे? दिड्डू आहे ना. मस्त ऊन लागतं रे, छान वाटतं मला. मिसळ गेली आता. महाबाराची पण गेली. मिसळचं नाव होतं. पण आहे महाबाराची. महाबाराची मिसळ. थांबायचं ना मग तिथेच. मोरया मिसळ. आता ही जोगेश्वरी आली बघ. बघ जोगेश्वरीला थांबायचं का? हा जोगेश्वरीलाच थांबू. चालेल का? हा जोगेश्वरीचं पार्किंग आहे का? एकदा आपण आलो होतो का इथे? नाही. हे अजून पुढे बघायचं का? इथं खूप गर्दी कमी आहे. चालेल पण चांगली वाटते. चला ना जायचं? पुढं काय माहिती नाही. बर गाडी. आणि आपण आता आलोय जोगेश्वरी मिसळ खायला. हडपसरच्या पुढेच आहे थोडस. नको नाही तर सकाळी सकाळी भेळ कशाला खाता? नको. आम्ही मिसळच खा. दोन मिसळ घ्यायच्या ना. चाल 2 मिसळ द्या. उठलं ना बेबू? येस आम्ही जागे झालो पूर्ण. भूक लागली का तुला? डोक्याला हात लावून बसलीस. मिळेल जेवायला मिळणार आहे तुला आता. ही मिसळ आपण खाल्ली एकदा, आठव कधी? मी तेच म्हणते बारामतीला जाताना. नाही बारामतीला जाताना नव्हते खाल्ली आहे पण ती ना याची मिसळ होती, सासवडच्या घाटातली. नाव काय होतं? शिवनेरी. मग तिथे पण महाराजांचा पुतळा होता ना असंच. म्हणून मी कन्फ्युज, मला वाटलं त्याचीच ब्रँच आहे. नाही. मिसळ खातो तेव्हा मिसळ आली. सगळ्यांची फेवरेट असते मिसळ ना. तुम क्या खायचं तुला? तिचं ऑब्झर्वेशन होऊ द्या. मस्त आहे रे. आणि माऊ बघून कशी वाटली? सांग ना. सुरू करा. ताबडतोड एकदम भारी मिसळ आलेली मस्त. काय झालं? एवढं नाही आवडलं मिसळ. मिसळ होती पण हायजेनिक नव्हतं. हा मिसळ छानच होती पण क्लीनलीनेस नव्हता. ऍक्च्युली क्लीनलीनेस बेटर असू शकला असता. टेस्ट सुंदरच आहे. म्हणजे आणि थोडेसे पाव पण जरा असे क्वालिटी पावाची एवढी भारी नव्हती. त्याच्यावरती डस्ट क्लीन नव्हतं. पण मी आधी फेमस आहे पण आधी खाल्लंय मी असं ना एक्सपिरियन्स आला. इथे थोडं हायजेनिक थोडस नाही ठेवलं त्या लोकांनी. पण तसं तर ओव्हरऑल टेस्ट खूप चांगली आहे. पण असं असतं ना की आपण ब्रँड बघून जातो, बाबा नाही नाव मोठं आहे तर ते नाव मोठं आहे तर तसं त्यांनी ठेवलं पाहिजे असं वाटतं. कारण तुम्हाला आम्ही व्हिडिओमध्ये पण दाखवलं, आम्ही शोधत गेलो की चांगलं नाव कुठे आहे, चांगलं मिसळसाठी ठिकाण कुठे आहे असं. आणि हा ते 1-2 नाव अननोन वाटलं सो इच्छा नाही झाली. जोगेश्वरी कसं ऐकून होतं ना, पण थोडस निराशा झाली जाऊन, बाकी काही नाही. सायली शरद यांच्या घराच्या जवळ पोहोचलोय. त्यांच्या घराची आज नवीन घराची वास्तुशांती आहे. आणि माऊ इकडे बेबडूचं हगीज आणि ते सगळं चेंज करते. कारण हे मॅन्डेटरी असतं, कोणाच्या घरी जायचं म्हणल्यानंतर सगळं प्रिपेअर करून न्यावं लागतं तिला. हो. आणि आता माऊ पण प्रिपेअर होती स्वतः. हे पण मॅन्डेटरी असतं. गाडीची आमची कंडिशन अशी झाली आहे ना, गाडी नवीन घेतली ना तेव्हा गाडीमध्ये आम्ही एक गोष्ट सुद्धा काही अशी पडली की आम्हाला असं वाटायचं अरे काय आपण गाडी खराब करतोय. आणि आता बघा कंडिशन बेबडूमुळे. तिचे हगीजचे, तिचे बॉक्सेस, तिचं स्ट्रोलर, तिच्या सगळ्या गोष्टी असंच पडून असतात. त्याच्या इज मॅन्डेटरी. तुला बोललो होतो जवळ आला. हो माहिती आहे तुम्हाला. फायनली पोहोचलोय आपण आता. बघा आम्हाला कोण घ्यायला आले, घराचे मालक. बेबू चल का कमी घेऊ. कशी छान झोपली ती.
चला पाहुण्यांच्या घरी आले का? आरती चालू आहे ना, आपण वेळेत पोहोचले म्हणजे. ये देखो किसकी है वास्तु शांति, ये चीज कौन है? ये चीज इसको आप इस प्राणी को आपने बहुत बार देखा है. पहले ब्लॉग में भी देखा है. स्टार्टिंग है हमारे से. हाँ चला आपण आरतीला. चला आरतीला जाऊया आपण. दोन? अरे काय दोनच दाणे होय, असं असतं रे कुठं. हा अय्यो स्माइल करते. कुठं आली? मामाची काय? मामाची काय? मामाची काय बाबा? येतेच नाही मला, येतेच नाही आता. है ना? डमी डमी डमी. चेहरा नवीन वाटताय ना. आजी जा, आजीकडे जा. आजीकडे गेली काय? पणजी पणजी. आजी नाही पणजी. तिचं आधी ऑब्झर्वेशन कम्प्लीट. काय नाही. कुठं आले तुम्ही? हो चालते. तुम्ही कुठं आले? कशी रमली हो ना त्यांच्यासोबत. नाहीतर स्माइल केवढं भारी चालली बघ. हा लगेच कळतो ना बाळांना. काय काय अनकम्फर्टेबल असेल तर लगेच रडायचं. काय करते काय माहिती, बसली वाटतं. कसं निवांत बसली. त्यामुळे तुमचा एक वाढत होता. एकच वाढू शकतो एखादा, म्हणजे एका अकाउंटवरून एकच वाढतो. कशाला? तिच्याबरोबर वाढेल ना आणि मग ती एकत्र सवय लागेल. हा म्हणजे दोघं एकत्र भुंकू देत आमच्यावरती. हा भारी म्हणते. जीव लागतो ते प्राण्यांवर जीव लागले की मग अवघड होतं रे नंतर. तिला ना पुढची दात आली ना 2 सशवानी क्यूट दिसते. तिला ना मी मुद्दामून अशी घ्यायची पाय. तिला काहीच करता यायचं नाही, नुसतं गुदगुल्या करायची पाय. निवळ तिला सुचायचं नाही काय चाललंय माझ्यासोबत. बेबू एक काय करत? ए बेबू बेबू नाही, एकदाच भाव दिला आता परत. अशा प्रकारे आता एक एक सगळे जण निघायच्या तयारीत आहेत. वास्तुशांतीची पूजा संपन्न झाली आणि बेबडू ॲज युजल गाडीमध्ये झोपले. कार चालू ठेवली आम्ही, AC चालू आहे आणि मामा चालले आता मुंबईला. चला आम्हाला पण घ्या कधीतरी. तुम्ही आलेत ना आता. ऐक ना, मामाची आणि आमची गोवा ट्रिप फायनल झाली. आता फक्त डेट सांगायचे राहिलेत. आम्ही खाली बसले असले गोवा ट्रिप फायनल केली. आता तुम्हाला यायचं मग आम्हाला ऍड करा त्याच्यामध्ये. तुम्हीच नाही, आपणच ऍड केले. हा हा हो
ते पण रेकॉर्डिंग आलं. प्रूफ आहे प्रूफ. बाय. हळू जा. हो हा त्याला काय मी काय लहान दिसली का? हळूच घेते पण आणि नाही सोडा कशाला 500 रुपये हा एक तर कधीतरी देतो तो मी. अमाऊंट वाढव. अमाऊंट वाढव. अमाऊंट गेलेले लोक रिव्हर्स आले. मोठा जोक झाला. कॅन्सल झालं का? कॅन्सल झालं जायचं त्यांचं. नाही कोणतरी येणार आहे. हो. आता येणार या 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 पुन्हा एकदा तुमचं स्वागत. गेलेले लोक परत आले रे. तिकडे त्या मामाचा हे घे ना. चेहरा बघा. चेहरा त्या पाठच्या मामाचा. चेहरा बघा परत यायला लागले तर. पाठच्या मामाचा चेहरा. आहे की त्याचं पण घेतलंय. आता आम्ही परतीच्या मार्गावर आहोत. दुपारी आता 3 वाजलेत ना. आतापर्यंत तिथेच होतो. झाली सर्व पूजा वगैरे सगळ्यांची भेट झाली आणि आता आम्ही निघालो. थोडं दमलो. खूप ऊन आहे पण इथे दमला. खूप दमायला झालंय ना. इथे ड्राईव्ह करतो आणि आम्ही असं दोघे मागे बसलो. बेबू झोपलं आमचं. बेबूची फेवरेट प्लेस आहे त्याच्यामुळे ती निवांत असते. हा ती किती 1:30-1:15 झोपली असेल ना. एवढं जास्त आहे ना की ड्रायव्हिंग करताना पण खूप हे होते. आणि खरं तर हिवाळ्याचे दिवस आहेत ना रे माऊ. एवढं ऊन पण नाही पाहिजे. त्यामुळे खूप असं इरिटेटिंग ड्रायव्हिंग करताना पण व्हायला लागले. आणि माऊ पण आळसवली आता मस्त. बेबडू तर झोपली आहे आणि माऊ पण झोपणार आहे आता काही मिनिटांमध्ये. पण एक आहे की गाडीमध्ये जो कम्फर्ट बेबडूला आहे तो बाहेर नाही. हे आम्हाला आज परत एकदा प्रूव्ह केले बेबडूने. ती आम्ही वरती जरी गेलो तरी बेबडूला तिला प्रवास करतोय गाडीमध्ये कधीच ती उठत नाही, त्रास देत नाही. जोपर्यंत गाडी चालू असते तोपर्यंत ती टचवूड ती खूप चांगल्या पद्धतीने तिला झोपायला मिळते. आणि सगळ्यांना वाटत असेल आम्ही तिचे हाल वगैरे करतो नाही पण प्रवासात ऍक्च्युली तिचं फिक्स्ड गादी असते. तिची ती सीट आणि ती गादी ती उठतच नाही प्रवासात. फिडिंग पुरतं ती उठते. प्लेस आणि कम्फर्ट बस आम्ही तिला देतो. सगळं देतो. आणि तिचं गाडी हे तिच्यासाठी सगळ्यात मोठं कम्फर्ट आहे ऍक्च्युली. कारण काय झालेलं आहे ना रिलेटिव्हच्या घरी गेलतो बट आम्ही तिला वरती नाही झोपवलं कारण की तिला तेवढं कम्फर्टेबल वाटलं पण नसतं आणि तिचा आराम पण नसतं झाला. बट गाडीमध्ये एसी कम्फर्टेबल न वाटण्याचं कारण म्हणजे काय की गर्दी, सगळं धावपळ, गोंगाट, आजूबाजूला लोक. आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी कसं आहे की ती जेपर्यंत जागी होती आजी, तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत आहात की आजीशी खेळली, सगळ्यांची खेळली, आत्यासोबत खेळली. पण ते झाल्यानंतर तिला कसं आहे की झोपायच्या वेळेला मात्र मग निवांतपणा पाहिजे, शांतता पाहिजे. मग गाडी तिची ओन प्लेस आहे. त्यामुळे असं काही नाहीये की गाडीमुळे तिला त्रास होतोय किंवा काय. तसं गाडी तिची फेवरेट प्लेस झाली आहे कारण तिला एकांत मिळतो, शांतता मिळते. वरती सगळ्यांसोबत खेळली, तिथे झोपली नसतीच कारण आवाज एवढा, गोंगाट एवढा असला की मुलं झोपत नाहीत. त्यामुळे असं दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांच्या बाबतीत ट्राय करू शकता. घ्यायचा ना. हो बघायचं. कापून एक कापून द्या. एक कापून द्या. आपण खायचं ना. नाही खाऊ ना एवढं काय त्याला. बरं जाऊ दे मग द्यायला ना तसंच. मावशी द्या तसंच द्या. नका चिरू. मस्त छान छान पेरू आहे तिथे दौंडच्या रोडला आहेत आणि आम्हाला मधीचे भरपूर आहेत, पुढे पण आहेत. छान छान पेरू आहेत एकदम. बेबडू तुला खायची का? बेबडूला माझ्या बेबडूला खायची का? उठल्या मॅडम उठल्या. काय हवं? सॉन्ग हवंय. ओ शक्तिमान. फेवरेट सॉन्ग द्या. अयो किती वेळ ट्रॅफिक आहे अजून. बघ ना यार, दिवसाला इरिटेटिंग होतो प्रवास. पहाटे किंवा रात्रीच करायला पाहिजे. लेट नाईट किंवा एकदम पहाटे 3-4ला. फायनली घरी आलो आणि खूप दमल्यासारखं झालं होतं. वन डे रिटर्न आलोय. हा आणि खूप ड्रायव्हिंग झाली. ड्रायव्हिंग पेक्षा असं ट्रॅफिकने वैताग दिला माहितीये का. कारण ट्रॅफिक आणि ऊन खूप होतं. ड्रायव्हिंगचा तर काही त्रास कधी होत नाही. याच्या आधी
1 डे मध्ये 500 किलोमीटर गोव्याला वगैरे जायची सवय होती आधी, पण ते एक असतं ना की खूप ट्रॅफिक असले इरिटेटिंग होतं, त्याच्यामुळे असं इरिटेट झालोय. त्यामुळे आता जेवण वगैरे झालंय, सो आज आता लवकर झोपायचं, बस आराम करायचं, बाकी काही नाही. कारण उद्यापासून बॅक टू वर्क मंडे. आणि एका मोठ्या अपॉर्च्युनिटीसाठी मी जाणार आहे लवकरच. मग ते रिव्हील करेल तुम्हाला मी कुठे जातोय, कशासाठी जातोय ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये ते बघूयात आपण. सो गुड नाईट. कसा वाटला ब्लॉग बघा नक्की पूर्ण सांगा. आणि सांगा. चलो भेटू नेक्स्ट ब्लॉगला. गुड नाईट.